मॉर्निंग. आज वीकेंड म्हटलं जरा जास्त वेळ झोपू, पण प्राव्या सकाळी लवकरच उठून बसली. तिचं नाक गळत होतं सर्दीमुळे आणि माझं गुणी बाळ स्वतःच रुमाल घेऊन स्वतःचं नाक पुसत होतं. थोड्या वेळाने तिला आंघोळ घातली. एवढी छान बाथटबमध्ये एन्जॉय करते ना ती आंघोळ. तुम्हालाही जर या बाथटबची लिंक हवी असेल ना तर कमेंट किंवा मेसेज करा, मी तुम्हाला लिंक देईन. दुपारी डॅडा सामान आणायला बाहेर गेला होता आणि जसा तो आला तसं दारातच पिशवी चेक करायला ही उभी राहिली की डॅडाने काय काय सामान आणलंय. तिला अजिबात धीर नव्हता. पिशवीचं वजन तर उचलायला जमत नव्हतं, पण आम्हाला ती पिशवी ओढत किचनपर्यंत घेऊन जायचीच होती. आज लंचमध्ये तिच्यासाठी मी मसूर राईस बनवला. एकदम सिंपल रेसिपी आहे. तुपामध्ये घातलं जिरं, कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, लाल तिखट, मीठ सगळं परतून घेतलं. त्यात घातले भिजवलेले मसूर आणि बटाटा आणि अर्धी वाटी तांदूळ. सगळं छान मिक्स केलं आणि अर्धा ग्लास पाणी घालून 2 ते 3 शिट्या येईपर्यंत छान शिजवून घेतलं. संध्याकाळी वैभव दादा आले प्राव्याला भेटायला आणि प्राव्याने लगेचच तिचे शूज घेतले आणि निघाली त्यांच्याबरोबर खाली जायला. तिला रेडी केलं आणि तिला खाली घेऊन गेलो. खाली गेल्यावर तिला तिचे फ्रेंड्स भेटले. त्यांच्याबरोबर खेळायचं सोडून स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजन असलेले हे स्टम्प्स ती उचलून सगळीकडे फिरत होती. प्राव्या एकदा खाली गेली ना की ती वर यायचं नावच घेत नाही, म्हणून भूषणने तिला जबरदस्ती उचललं आणि आम्ही घरी परत आलो. घरी आल्यावरच खूप दिवसांनी आर्या दिदी प्राव्याबरोबर खेळायला आलेली. त्या दोघी छान खेळत होत्या आणि असा छान दिवस संपवला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.